नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती म्हणलं की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET. सर्वजण TETची वाट पाहत आहेत की 2025मध्ये TET नेमकी कधी होईल. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. नमस्कार, मी सूरज हाडके सर. मित्रांनो, TET 2025 नेमकी 2025मध्ये होणार का, हा एक सर्वांपुढे पडलेला प्रश्न. परंतु आपण या पाठीमागचा ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षेचा आढावा घेतला तर एक तुम्हाला गोष्ट नक्कीच लक्षात येईल की परीक्षा ही दरवर्षी झालेली आहे, परंतु काही कारणास्तव एखाद्या वर्षी परीक्षा ही झालेली नाही. त्यामुळे मित्रांनो, परीक्षा ही आता 2025मध्ये होईल का, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे डिसेंबर अखेर परीक्षेचं जे काय आहे वेळापत्रक ते फायनल होईल. म्हणजेच परीक्षा ही 2026, पण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना या महिन्यामध्ये परीक्षा ही कंडक्ट केली जाईल. त्यासाठी सर्वांनी अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा, आत्तापासूनच तयारी करा. कारण शिक्षक पात्रता परीक्षा ही जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला शिक्षक भरती म्हणजेच टेट परीक्षा जी काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे 2026-27 साली काय होईल, त्या संदर्भात तुम्हाला या TET परीक्षेचा खूप फायदा होणार आहे. कारण जे कोण TET परीक्षा पास असतील त्यांना 1 ते 5 आणि 6 ते 8ला निश्चितपणाने त्यांना खूप फायदा होते. त्यामुळं सर्वांनी जे कोण TET परीक्षा क्वालिफाय झाले नसतील किंवा आत्ता नुकतं ज्याचं DED झालं असेल, BED झालं असेल, त्या सर्व उमेदवारांनी येणाऱ्या TET परीक्षेचा अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला आता ही परीक्षा म्हणलं तर आपण एक ॲनालिसिस करू. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल तर 2024 साली TET परीक्षा कधी झाली, तर त्याचं नोटिफिकेशन वगैरे ते 2024ला नोव्हेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा झाली. तर त्या परीक्षेचा निकाल हे लागलेला आहे. त्या मुलांनी टेट परीक्षा पण दिलेली आहे. म्हणजेच कसं असतं तर संधी ही एकदाच येते मित्रांनो. त्यामुळं तुम्ही जे कोण TET आता क्वालिफाय झाले नसतील त्यांनी TETचा आत्तापासूनच अभ्यास चालू करा. त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, एक 2 ते 3 मिनिटात. त्यामुळे निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण पहा. तुमचे मित्र मैत्रिणी असतील किंवा काही इतर आपले अभियोग्यताधारक असतील की ज्यांनी टेट दिली परंतु त्यांचं DED नसून त्यांचं BED आहे, मग BEDवाल्यांनी टेट दिली, तेच जर TET पास असते तर 6 ते 8ला क्वालिफाय झाले असते, मेरिट कमी. त्यामुळे सर्वांनी जे कोण BED असतील, जे नवीन असतील DED झालेले, त्या सर्वांनी येणारे TET परीक्षा निश्चितपणाने अभ्यास करून द्या. आणि माझं एक म्हणणं आहे मित्रांनो की तुम्ही परीक्षा देताय ना, तर तुम्ही 100% 90 मार्क जे काय आहेत क्वालिफायला त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजेत. असं करू नका तुम्ही की बाबा मला मार्क, मी कॅटेगरीमध्ये मला 86 मार्क पडलेत म्हणजे आम्हाला 83ला पास आहे, मी पास झालो. त्यापेक्षा आपण खुल्या प्रवर्गातून म्हणजेच 90च्या पुढे जे काय आहे 90 मार्कच्या पुढे पाडायचे 150 पैकी, हा प्रयत्न तुम्ही ठेवा, हे टार्गेट ठेवा तुम्ही. आणि निश्चितपणाने तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो, मी थोडक्यात सांगतोय TETचा जो काय अभ्यासक्रम आहे किंवा परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते एक 2 मिनिटामध्ये सांगतो. त्याचा तुम्ही अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा. हे बघा, आता पहिला जर आपण पाहिलं तर 150 प्रश्न. आता 150 प्रश्न म्हणलं तर 150 पैकी आपण एक 83 जे काय 83 मार्क ते कोणाला, तर कॅटेगरीवाल्यांना, आणि 90 मार्क खुल्या प्रवर्गात एवढे मार्क पडले पाहिजे. त्यावेळेसच TET पेपर क्रमांक 1 किंवा TET पेपर क्रमांक 2 हा आपण क्वालिफाय होतो. आणि त्या जे TET क्वालिफाय नाहीत, ज्यांनी टेट परीक्षा दिली, त्यांना ह्या TET परीक्षेचं महत्त्व आता माहिती आहे. त्यामुळं जे नवीन असतील, जे BED झालेले असतील, जे BED कॅन्डिडेट TET क्वालिफाय नसतील, त्यांनी आतापासूनच अभ्यास सुरू करा. येणाऱ्या टेट परीक्षेसाठी निश्चितपणे तुम्हाला उपयोग होईल. मित्रांनो, पुन्हा एक सांगतोय, आपला हा YouTube चॅनल आहे हाडके सर या नावाने. तर ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल.
ठीक आहे मित्रांनो, दुसरा विषय आहे आपला TET 150 मार्क आणि 90 मार्क कट ऑफसाठी म्हणजेच पात्रता होण्यासाठी. तर पहिला विषय आहे मराठी. मराठीचे 30 प्रश्न असतात. आता हे 30 प्रश्न आहेत एकदम सोपे प्रश्न असतात. इंग्लिशचे 30 प्रश्न असतात, तेही जसे मराठीचे प्रश्न तसेच इंग्लिशचे असतात आणि तेही खूप सोपे असतात, एवढं काही क्रिटिकल नाही. त्यानंतर मानसशास्त्र 30 प्रश्न. मानसशास्त्राचे 30 प्रश्न आहेत, त्यासाठी मी स्वतः जेवढे आतापर्यंत 2013 पासून 2024 पर्यंत जेवढे TETचे पेपर झालेले आहेत, TET पेपर 1 आणि 2, सर्व मानसशास्त्र प्रश्नांचं मी त्यात म्हणजे सर्व ते मानसशास्त्राचे प्रश्न परत त्या संदर्भात रिलेटेड इतर बुकमधील प्रश्न असं करून मी एक PDF बनवलेली आहे, तीही फ्रीमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे मी, तेही भेटून जाईल तुम्हाला. त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्रजी झालं, मानसशास्त्र. आता पहिला पेपर म्हणलं तर गणित, त्यामध्ये गणित 30 मार्काला असतं आणि परिसर अभ्यास 30 मार्काला. अशा पद्धतीने हे 150 प्रश्न. त्यानंतर पेपर क्रमांक 2 म्हणलं तर पेपर क्रमांक 2मध्ये ज्यांचा समाजशास्त्र विषय आहेत त्यांचे प्रश्न वेगळे म्हणजे पार्ट वेगळा आणि ज्यांचं मॅथ्स सायन्स आहे त्यांचा पार्ट वेगळा. परंतु जनरली मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न, त्यानंतर ज्याचं मॅथ्स सायन्स आहे त्याचं गणित आणि विज्ञान असे 60 प्रश्न असतात, मानसशास्त्र 30 प्रश्न असे 150. ज्याचा समाजशास्त्र विषय आहे त्यांचे फक्त समाजशास्त्र विषयाचे 60 प्रश्न असतात. बाकी मराठी 30, इंग्रजी 30, मानसशास्त्र 30, हे 90 झाले आणि 60 मार्क समाजशास्त्राचे. एकदम सोप्या पद्धतीने, जेणेकरून तुम्ही थोडंसं जरी अभ्यास आत्तापासून चालू ठेवला तरी तुमची जी TET आहे ना ती निश्चितपणाने 90पेक्षा जास्त मार्कांनी तुम्ही ती पात्र करू शकता. म्हणजे तुम्ही ते कट ऑफ चांगला तुम्ही घेऊ शकता. असं नाही की बाबा मी मागासवर्गीय किंवा असा कॅन्डिडेट आहे आणि त्यामध्ये मला फक्त 83 मार्क पाहिजेत, मला 84 मार्क पडले, मी क्वालिफाय झालो. आपण 90 जो काय म्हणजे 90चा जो काय क्रायटेरिया आहे तोच आपण क्रॅक करून जायचं, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आता यासाठी कोणती पुस्तकं वापरायची, कोणती बुक वापरायची हे थोडक्यात सांगतो. मराठीसाठी जे काय ते बाळासाहेब शिंदे, दोन्ही पेपरला, पेपर 1 पेपर 2. इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचंच. त्यानंतर गणित तुम्ही नितीन महाले सरांचा वापरा, त्यानंतर किंवा सतीश वशी सरांचा वापरा, गणित बुद्धिमत्ता दोन्हीसाठी. मानसशास्त्र म्हटलं तर माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत, त्यानंतर बरेच असे आहेत प्रकाशनचे आहेत पुस्तकं आहेत की फडके प्रकाशन असेल वगैरे, हे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला समाजशास्त्र म्हणलं, समाजशास्त्र जे 6 ते 8ला, तर तुम्ही बी पब्लिकेशनचं आहे ना 1 लाईन नोट्स हे पुस्तक घ्या. त्यानंतर तुम्हाला जर परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न आहेत पेपर 1ला, त्यासाठी तुम्ही पण जे काही बी पब्लिकेशनचे ते पुस्तक घ्या. मॅथ्स सायन्ससाठी बी पब्लिकेशनचं पुस्तक, आता मॅथ्स आहे सायन्सचे 30 प्रश्न आहेत त्यासाठी पण बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे अजित कुमार या सरांचं, ते पुस्तक घ्या तुम्ही. अतिशय छान पद्धतीने तुम्ही आत्तापासून चालू करा अभ्यास. रोज 1 तास अर्धा तास अभ्यास चालू करा. निश्चितपणाने तुम्ही 90पेक्षा जास्त मार्क TET जी काय शिक्षक पात्रता परीक्षा येणारी ही तुम्ही निश्चितपणाने क्वालिफाय होणार आणि येणाऱ्या टेट परीक्षेसाठी तुमचा अभ्यास निश्चितपणाने होईलच आणि TET क्वालिफाय असल्यामुळे तुमचा एक कॉन्फिडन्स हा निश्चितपणाने वाढेल. ह्याच गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो सांगायच्या होत्या. तर सर्वांनी जी काही येणारी TET परीक्षा आहे त्याचं नोटिफिकेशन डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि परीक्षा ही जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026मध्ये. आता तुम्ही म्हणतात सर की एवढा वेळ, हा वेळ आहे तो तुम्हाला अभ्यासाला भेटला आहे, ही तुम्ही संधी आहे आपल्याला TET पास व्हायची असं समजा. आणि येणारे काय जे 5 महिने आहेत, 6 महिने आहेत, त्यामध्ये निश्चितपणे चांगला अभ्यास करा. त्यामध्येच तुमचा टेटचा पण अभ्यास तुम्ही चालू ठेवा. 100% तुम्ही यशस्वी होणार. निश्चितपणाने शिक्षक म्हणून एक आदर्श शिक्षक, परिपूर्ण असा शिक्षक म्हणून तुम्ही निश्चितपणाने होताल अशी मी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, सर्वांनी आपल्या हा हाडके सर हा यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा. धन्यवाद.